सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ऐसे भक्ताचे घरी कामे न सांगता करी कैसे. कोण्या भक्ताचं न सांगता काम करतो देव. भक्तीला दम नाही, अपेक्षा कधीच करत नाही. शेवटच्या चरणावर सिद्धांत आहे. तुका मने जीव भाव देवा पाही ठेवून या काही नमागती. म्हणून भक्त समागमी सर्व भावी हरी. तुका मने जीव भाव देवा पायी ठेवून या काही नमागती. म्हणून न सांगता करी सर्व का चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास. अशा भक्ताच्या घरी देव काम करतो. विठ्ठला विठ्ठला न सांगता करतो. मग ते कोणी असो, देव गरीब बघत नाही, श्रीमंत बघत नाही, कोणती जात बघत नाही, गोत बघत नाही. स्वामी एकनाथ माझा. 36 वर्षे पाणी घरलं नाथाच्या घरी. 12 वर्षाच्या पटीनं 12×36 जनाबाईच्या गौऱ्या असल्या. चोखोबारायच्या इथं ढोरं वळली. काय ते चोखोबारायची परिस्थिती, काय ते प्रेम चोखोबाऱ्याविषयी, काय ते भाव चोखोबाऱ्याचा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा. नवीन प्रपंचात पडले आणि छंद पहिलाच परमार्थाचा. पण प्रपंच खूपच दिन करते माणसाला. पोटले खराब मारत. पत्नी गारानं सांगायली, मालक वारी आली. महाराज म्हणले, हो आमचे दिवस संपलेत. बाईला दिवस लुटले होते. दिवस संपलेत, घरी कोणी माणूस नाही. घरात कोणी माणूस असल्यावर घरात काही सामान असल्याला बरं असतंय. बाजार हाट असल्याला बरं असतंय. म्हणजे घरात बाजार भरून ठेवा. शहाण्या बाया मालकाला काम सांगत नाही आणि काम सांगितल्याशिवाय राहत नाही. असल्याला बरं असतंय म्हणलं की ओळखून खुदच आणावं. शहाणा असेल तर ओळखून आणतंय. एवढं बोलून बी ऐकत नसेल तर समजायचे ह्याच्यासारखं गैराली हेच आहे. ओळखून असत. ऐकलं गारानं सगळं, दरवाजात उभे राहिले. पुन्हा विचार करायले, कोणाचा संसार कशाला टेन्शन घ्यावं. आम्ही विष्णुदासी, देव घ्यावा चित्ती का संसार. तिकून दिंडी आली मंगळवेड्यातून, गावातून. गाव कोसाला ज्ञानोबा तुकाराम. काय महाराज याचं नाही का वारीला. म्हणले, हो चला की चला. गेले निघून वारीला पंढरपूरला मंगळवेड्याहून. बाई सकाळपासून विचार करू लागली, आजूक मालक गेलेत घरला, आले नाही. कुठे गेले असतील. कोण्या सावकाराकडे गेले असतील का, कोण्या दुकानदाराकडे गेले असतील का, कोणाला मागत असतील. उगत मी काम सांगितलं मालकाला. कधी काम न सांगणाऱ्या अशा विरक्त पुरुषाला मी काम सांगितलं असेल. अजून घरला आली नाही. 3रा पार झाला. बाईनं घर सोडलं. पाहू लागली आपल्या मालकाला. भरतार कुठं दिसतील का. दुपारचं जेवण राहिलं, सकाळचं जेवण राहिलं. तिकडं चौकात गेली. आमचे भरतार पाहिले का, पत्ता लागना. वरी रोड न गेली. भरतार पाहिले का, दिसना. पुन्हा मंदिराकडे आली. इथं विचारलं, भरतार पाहिले का, दिसना. सुताराच्या नेवाव गेली. चौकड फिरायली. आमचे भरतार पाहिले का. प्रत्येकाचा नकार याचा. वापस आली घरी.
कामून काम सांगितलं असेल मी मालकाला अशा पापिनीनं. पंढरीनाथा पुन्हा काम कधी सांगायचे नाही, माझा भ्रतार मला घरी आणून दे. घरात गेली बाई, ढसढस पाणी पेलं आणि अंग टाकलं, काच खाला आलं. भगवान विचार करायला ती आले पंढरीत, पण ह्याची काय वाट आहे. महाराजाच्या बहिणीचं रूप धरलं आणि मार्केटमध्ये गेले, सगळा बाजार भरला. बाजार भरायला गेली, बोला बाजार भरायला गेली. विठ्ठल बहिणीचं रूप धरून सगळा बाजार भरला मार्केटमध्ये जाऊन. काय बाजार लागतंय तेवढा. सुरदास बाजार भरायचं काम पडलं का नाही. कस काय किंवा संसारिक नाही आहे का. विठ्ठल विठ्ठल पिठा मिठा सहित, जिरे मोहऱ्या सहित, सुई दोऱ्या सहित बाजार भरला. या बाईच्या पतीचं सामान, खारकाचा डब्बा, तुपाचा डब्बा, खोबऱ्याचा डब्बा, काजू बदाम पिस्ता जर्दाळू सगळं भरलं. या बाईला लुगड्याचे तडप घेतले 2-3 घड्या. आता ते लुगड्याचे तडप खायला लागतात. सगळं गाठोडं बांधलं, मुंगा बांधला आणि डोक्यावर घेतला. गाव कोसाला आल्या. गाव कोसाला आला की डोक्यावरलं ते गाठोड आपल्या असं बगलत घेतलं पदराखाली. पायातल्या वाहना काढल्यात, त्या बगलत धरल्यात. ते भुरका घेऊन ते लवून चोपून ते रस्त्यानं चाललं. पहिलं बाया पायात चप्पल घालून जात नव्हत्या रस्त्यानं, माणसं बसली असली की चटक चटक ते घालून. आता महाराज बाया स्वयंपाक करतावळी पाया तो. एका गावाला जेवाय बसलून बाई आली वाढायला. आता आम्ही सवळ्यात बसलेली, ती बाई वाढायली. पोळी घ्या पोळी घ्या. खाली चटक चटक वाजाले पायात. मी पाहिला असो. त्या बाईला म्हणलं बाई आम्ही सवळ्यात बसलो तर तुम्ही पायात चप्पल घालून वाढतात. ती म्हणली आणि तुम्ही गाथा बसला ना का कवा. म्हणलं गात्यात काय. आणि महाराज म्हणले का पायची वाहन पाय बरी. कुठं माणसं कवा काय लायतेल प्रमाण ते कळना. विठाला ते लवून चोपून चालणं ते भुरकान. गाव कोसाला आली चौखोबराच्या घरी. त्या वाहनावरी खवल्या. ते बगलतलं गाठुडा असं खाली काढून ठेवलं. दरवाजापाशी जाऊन अशी साखळी वाजवायली. वैनी उघडा दार वैनी उघडा दार हा कामारी. वैनी उघडा दार हा कामारी. वैनी उघडा दार हा कामारी. खोबाची बहीण दादाचा रंग. खोबाची बहीण दादाचा रंग. खोबाची बहीण दादाचा रंग. खोबाची बहीण दादाचा रंग. वैनी उघडा दार हा कामारी. वैनी उघडा दार हा कामारी. हे वैनी उघडा दार हा कामारी. वैनी उघडा दार हा कामारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधार. वैनी उघडादार हाका मारी. वैनी मंजुळा आवाजात त्या खरबडून उठल्या. माय वैंस आल्या का काय. दरवाजा काढला. पाहता तर वैंस दिसाल्यात. बाहेर उठून गडबडीनं जाणं, ते पाय धुणं, अंगावून असा कुटका वाळून टाकणं, ते कुंकू लावणं,
मधात आल्यास पाणी प्याला देणं, पाठवा वसीनं दर्शन घेणं. अन दर्शन घेत घेत म्हणाली माय बरं झालं बाई, बरे झाली बाई तुम्हा देवाने धाडी, बरे झाले बाई तुम्हा देवाने धाडी. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कोणीकडे. बरं झालं बाई तुम्हाला देवानं धाडलं, आता दुसरा कोणता देव, हेच देव आलाय घरी. ह्या म्हणाल्या तुम्ही वहिनी गारानं सांगितलं नाही का मालकाला, तुम्ही अशा संसाराच्या लोभी ते विरक्त, त्याच्यापाशी गारानं सांगितलं म्हणून मी आले. बरं झालं बाई 4 दिवस बाई थांबली, 5व्या दिवशी झाली बाळा, 3 झाला मुलगा. रात्री 12ला ह्या म्हणाल्यात वहिनी तुम्हाला मुलगा झालाय पहिल्यांदाच, आता उद्याच्याला आपल्या गावात साखरपान. ही म्हणाली माय साखरपान, गाव का लहान आहे का आणि आपली गरिबी, उद्या सकाळी चहाला साखर नाही गावात साखरपान. मालकाच्या माघारी अंगणाचा तर सौदा करायची नाही, आपल्या घरात का हाय. हिला काय गरज आहे महाराज कोणी अंगणाचे सौदे करायची, सगळे कारखाने हिचेच किंवा साखरेचे, बंद पडलेली हिचेच आणि चालू हिचेच. दिवस निघायचे आज साखरेचे पोते अंगणात, हलकी लावून माणसं साखरपान वाटालेत, माणसाय सहित. काही चवाट्यानं बसलेले लोक म्हणाले दे बाई, आणि काचं साखरपान आहे, आणि तुम्हाला माहित नाही का काय आमच्या चोखोबा दादाला मुलगा झाला की माझ्या चोखोबाचे पुत्र. शर्करा वाटिली सर्व ही आतिसी, माझ्या चोखोबासे पुत्र झाला. एका पुरुषाला 2-4 बायका होत्या, ही इकडं ओढू लागली ती तिकडं ओढू लागली. हे म्हणला खरंच बघू शानी कोणती आहे. तिच्या हातात कारभार देऊ, कशाला बडाबडी नाही. माझ्या चोखोबासे पुत्र झाला, चोखोबा दादाला मुलगा झालाच.
साखरपान सगळ्या गावात, 5वी केली, 7वी केली, 12वी केली, 12वीला बारसं ठेवलं. सगळ्या गावाला चुलबण आमंत्रण जेवायला, पाळणा बांधला, आंगडं टोपरं केलं लेकराला. त्या बाईला साडी चोळी केली. ज्याचे त्याला स्वयंपाक वेगळे जेवायला, ब्राह्मणाचा वेगळा, क्षत्रियाचा वेगळा, वैश्याचा वेगळा, शूद्राचा वेगळा. ह्याच्या घरी कोण जेवायचं आहे? नाव ठेवलं त्या लेकराचं कर्ममेळा. जगाचा मालक नाव ठेवायले. सगळा कार्यक्रम पार पडला. 15 दिवस 3 वार झाले. आता ह्या म्हणाल्यात वहिनी तुम्हाला आता सगळं जमायलंय, पाण्यात हात बुडवाय जमायलाय. बऱ्याच बाया म्हणतात मायन आम्हाला पाण्यात हात बुडवायचा नाही. मी म्हणतो ही बाई भाकर खाल्या का नुसतं हात पुसत असेल का? पाण्यात हात बुडवायचा नाही म्हणजे धुणे भांडे सारवण सडा आता जमत येते. मी आमचा बुवा काय म्हणेन, आमचा मालक. आता ह्याला कोण मालक होता? सगळ्या जगाचा मालक हेच. ह्या म्हणाल्यात वैंस इतक्या दिवसानं तुम्ही आलात, त्या बुवाला येऊ द्या की तुमची बोलवण करते. नको 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 आणि मी काय करायची बोलवण? येऊ द्या, बोलवणीनं वाट लावते. येऊ द्या घरधारी करते येऊ द्या घरधारी करते बोलवण कायमी उत्तीर्ण होऊ तुमा. येऊद्या घरधनी करते बोलवण कायमी उत्तीर्ण होऊ तुमा. येऊद्या करते घरधनी करीते बोलवण काय मी उत्तीर्ण होऊ तुम्हा. केवढा उपकार आहे माझ्या, कवा उपकारातून फेड होईल. बोलवण तरी करू द्या की येऊ द्या त्या बुवाला. नको 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 मी काय करायची बोलवण? राहिली बोलवण खंतरी शिविते. थांबा बाई तुम्हा शिविते मी चोळी. नको वनमाळी म्हणत असे नको 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 नको. आणि मला काय करायची चोळी? आणि मी का त्याच्यामुळं आले का? आता ह्या बाया कोण्या सोयऱ्याची तर गेल्या का नाही? 4-8 दिवस बाई राहते. 8व्या दिवशी बाईला वसमतला गेलेला मुराळी माहीत असतंय, लुगडं आणलेलं माहीत असतंय, पैठणी शालू घरी जेवाय केलेलं माहीत असते. बाई जेवती, पाटावर बसती, ती कुंकू लावी, ती लावून घेती, ती घडी उकलू देती, लुगण्याची घडी ती हातात घेती, अंगाला गुंडाळत मग ती आणि राहू द्यायची होती. मी काय ह्याच्या मुळात का गुंडाळू नको की सगळ्या अंगानं गुंडाळायला म्हणा राहू द्यायची होती की. तसे भगवान म्हणाले नको नको नको. मी काय ह्याच्यामुळं आले का? नको वनमाळी म्हणत असे. बरेच माणसं बैठकीला बसली की चहा आल्यावर मग म्हणतात राहू द्यायचा होता चहा. हातात घेऊन प्याले राहू द्यायचा होता म्हणाले. पिऊ नको की नको नको नको. बोलवण केली. येशीपर्यंत बाहेर वाटा लावलं. गाव खिंड वाटत चोखोबार आहे घरी. पाल येतं सगळंच झालेलं दिसायलंय. कोण केलं? आणि तुम्ही वैंसाला धाडून दिलं नाही का? त्यानं सगळं सारलं ठेवलं. लटकन त्या लेकराला पाळण्यातलं उचलणं, चोखोबाराच्या पाया पडवणं आणि ते हातात देणं. आणि तुम्हाला आत्ताच भेटल्या असत्याल वाटत बघा. वैंस इतरोकच गेल्यात आणि त्यानं सगळं सारलं ठेवलं.
त्या लेकराला म्हणाल्यात, सांगा पप्पाला आत्यानं सगळं केलं. विठ्ठल विठ्ठल चोखोबर असा कपाळ हाणून घ्याले तर देवाला म्हणाले, देवा त्याशिवाय कोण काम करेल. कैचे बाई येथे आला पांडुरंग, कैचे बाई येथे आले पांडुरंग, कैचे बाई येथे आला 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 पांडुरंग, धन्य तुझे भाग्य भेटे झाले, धन्य तुझे भाग्य भेटे झाले, धन्य तुझे भाग्य भेटे अरे पांडुरंग कैशेबाई येथे आले पांडुरंग, धन्य भाग्य तुझे भेटी झाली. काय भाग्य तुझं आज पांडुरंगाचं दर्शन झालं. न सांगता करी सर्व कामे, न सांगता काम केलं चोखोबाराचं. असू द्या कोणी भक्त ते भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. आमच्या जनाबाईच्या गौरे असल्या, दळण दळू लागलं. नामयाची जणी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव ते सवे. नामयाची जणी सवेची शेनी, धर्मा घरी पाणी वाहे झाडे. न सांगता करी सर्व काम. जनाबाईनं धुण्याला घसाटा लावायचा आणि प्रभूनं पाण्यातून काढून असं पिळायचं आणि वाळू घालायचं धुणं. देवानं दळण धुवायचं, जनाबाईनं दळण धुवायचं, देवानं दळण वाळू घालायचं. गौरेचू लागायच्या, देवानं दळू लागायचं, जनाबाईनं पीठ भरायचं. विठ्ठल विठ्ठल काय काम केलं असेल महाराज त्या जनाबाई. रजपूर घराण्यात गंगाखेडला जनाबाई जन्माला आल्या. बालपणा जे पंढरपूरला गेल्या, पुन्हा गंगाखेडला आल्याच नाही. म्हणून आमच्या श्रीगुरु मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुतराव महाराज, गुरुवर्य सोपान काका महाराज या 3 महाराजांना मिळून जनाबाईच्या पादुका स्थापन केल्या गंगाखेडला, गंगेच्या किनारी. आज 60 वर्ष पूर्ण होतात. 5 तप पूर्ण झाले. 12 वर्षाचं एक तप, 12 पंचे 60.
आज पंचतपोपूर्ती सोहळ्यानिमित्त 1.25 वर्षाचा सप्ताह चालू आहे जनाबाई मंदिरात गंगाखेडला. त्याच्यात उद्या येणारा फाल्गुन महिना, आपल्याकडे 1 महिन्याची सेवा आहे. फाल्गुन महिन्यात फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या म्हणजे पाडव्याचा आदला दिवस. 4 पारायण ठेवलेत. पहिलं पारायण आहे 5 दिवसाचं ज्ञानेश्वरीचं, दुसरं 9 दिवसाचं एकनाथी भागवत, तुकाराम महाराज गाथा 7 दिवस, आणि अमावस्याच्या दिवशी या सोहळ्याची सांगता आहे. गंगोत्री आश्रमापासून, गंगोत्री आश्रम मालीवाडी पालम रोड, इथून जनाबाई मंदिरापर्यंत मिरवणूक आहे. जनाबाईची महामिरवणूक. पण बऱ्याच भाविक भक्तांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायची विनंती आहे. सगळ्या गावाला चुलबण आमंत्रण आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांना चुलबण आमंत्रण आहे. टाळकरी मंडळी, महाराज मंडळी या सप्त्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं. महाराजाला आमंत्रित करील. फाल्गुन शुद्ध, फाल्गुन वद्य अमावस्या या दिवशी मिरवणुकीसाठी आवर्जून आपण उपस्थिती लावावं. पंचक्रोशीतील भाविक भक्तगण, एक जनाबाई म्हणजे थोर संत आहेत महाराज. अशा संतांच्या सेवेत आपण उपस्थित राहणं, संतांच्या सेवेत रत राहणं ही देवाची सेवा आहे. तुका म्हणे संत सेवा आणि हीच देवा उत्तम. बऱ्याच भाविकांना येऊन ही हाजरी लावावं. न सांगता करी सर्व काम, साठविला राहे हृदय संपुष्टी. आमच्या जनाबाईनंच म्हणावं, हृदय बंदे खाना केला, आत विठ्ठल कोंडियेला. हृदयात साठवला देव. म्हणून बाहेर धाकोटे मूर्ती उभा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतेल्या रोकडे मनोरथ. नुसती अपेक्षा जरी केली तरी देव इच्छा पूर्ण करतो. कोणाची? तुका म्हणे जीव भावदेवा पायी, ठेवून या काही नमागते. तर टाईम आपला संपला. समयासी उघड टाईम जास्त झाला की लोक म्हणतात ह्याचं दुकान बसले काही. लवकर सोडलं तिकडून ताप असते, याला काही येतच नाही म्हणतात. म्हणून समयो जाना. एका गावाला 10-5 मिनटं कीर्तन असं लांबलो. कुत्रीची भूक झाली तिकडं. एक जण म्हातारा उठला असं, पाठी घेऊन तिथं उभं राहिलं. कुत्रे ऐकत. त्याला म्हणलं बाबा भूक द्या कुत्रे, 2 गोष्टी ऐका कीर्तन. ते म्हणला महाराज कुत्रे लहानी ना झालो. म्हणलं मग तुमची तारीख कोणं घेतली त्याला बघा. 15 मिनटं आगाव झाली तरी सोडायचा काही मेळ दिसत नाही. म्हणून समयासे साधार व्हावे. कीर्तन कोणाला कळो आत्मा न कळो. प्रत्येकाने एकदा टाळी वाजवून खनखन भजन करा. तुमचंही काम झालं, आमचंही झालं. पण टाळी वाजून तरुणाला सांगालो पथ्य पाळा. आज गिरगावमध्ये विशेष उत्सव आहे महाराज हा तरुण वर्गातल्या लोकांचा. सर्व गावकऱ्यांचं सहकार्य. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज हा अखंड हरिनाम सप्ताह, रामकथा नाही विशेष कार्य. प्रत्येक तरुणाला काही व्यसन असतील. आज असा मारुत्र्याच्या पुढं हात जोडून उभं राहून म्हणावं, महाराज करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही पुढं कुणी तोटे खाऊ नका, पुड्या खाऊ नका, बिड्या ओढू नका, मद्यशेव भक्षण. शिवाजी महाराजाला माळ होते. कुठल्या व्यसनात नव्हते. कुठलंही व्यसन करू नये. प्रत्येकानं गळ्यात माळी घाला नाही तरीच जन्मा यावे, अंदास विठोबाचे व्हावे. माळकरी बना. करा हरिभक्ती परलोकील कामा, सोडविल यमा पासोनिया. व्यसन करू लागल्यास आपली पाचगत. विषयाचे सुख येथे वाटे गोड. मी नेहमी सांगतो हिरव्या मिरचाचा ठेसा खाला खमंग लागते. आता मस्त लागते उन्हाच्या तिरंबीला. उगा ताकाचा मठ्ठा, मुगाची भाकर, मेथीची भाजी,
हिरव्या मिरच्याचा ठेसा, 5 भाकरीचा मुडदा पाडते वाटीवर ठेशासंग. एवढा खाऊ नको, गोड लागायला म्हणा खाऊ नको. अरे आता खाला गोड लागायला, पण दुपारून संडासला बाप जाईल. खाला गोड परिणाम वाईट तुकोबाऱ्या म्हणतात. चित्ता खोटे चालीवरी, रोग भोगाचे अंतरी, रसना अनावरी तुका मनी ढुंगावा हे. खाला गोड परिणाम वाईट आहे. म्हणून व्यसन करणं बरं वाटते, पण परिणाम वाईट आहे. व्यसन सोडून द्या, भक्ती सुखात नांदा. दर एकादशीला मंदिरावर कीर्तन भजन व्हावं. कीर्तन कोणी का महाराज असताना, पण तरुण वर्गातल्या पोऱ्यानं टाळं घेऊन उभं राहा जा. असं मांड्या घालून कीर्तन ऐकत बसत जाऊ नये. जिथलं तिथं या असं कोण्या सोयरिकीला गेले असं बसत जावं. पण सप्ताह उभं राहिला की नेहरू शर्ट घालून धोतर नेसून टाळ घेऊन उभं राहा जा. अशी त्या कडीपासून अशी या कडला अशी माळ असं टाळ करायची. ते कोणी एक हार, कोणी एक हार. मागून बाहेरगावून आलेले टाळकरी, बाहेरगावचे आले म्हणून घरातल्यानं गावातल्यानं घरात बसायचं असते का? हाती टाळ दिंडी मुख्य नाम गाणे. आता एवढ्या गावामध्ये 100 टाळकरी सहज असावं, 10-5 मृदंगी असावं, 10-5 कीर्तनकार सहज असं जावं महाराज. आणि एवढं व्हावं म्हणून तरुण वर्गातल्या लोकांना भजन शिकायचं शिका. दर एकादशीला मंदिरावर कीर्तनाला, संध्याकाळी रोज हरिपाठाला. दुपारची रोज होती ना हरिपाठ, रोज होते की काकडा. अशा माणसाने करू नका काकडा, काय त्या खोपडायनं घरात पडून. आता रोज मंदिरावर काकडा करायचा, रोज हरिपाठ. दर एकादशीला कीर्तन. द्वादशी मस्त चालू आहेत की का लॉकडाऊनचा परिणाम झाला काय? मारुत्र्याची खूप कृपा आहे, तुम्हाला काही गम पडना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा गावाला कीर्तन झालं, निघाली माणसं रस्त्यानं. ते म्हणाले महाराजाला लय फसिलं. ते म्हणा कसं काय? महाराज टाळ्या वाजवा म्हणलं, आपण वाजलीच नाही म्हणलं. आणि सगळ्याच्या पुढी बसलो होता की बसलो म्हणलं, आपण रग पांघरून बसलो होतो. हात हाणलाच नाही म्हणला, असा करायचा. रग उडायची म्हणला, महाराजाला टाळीच वाजली वाटायचं म्हणलं. महाराज फसला का हे टाळी न वाजणार. एक जण मुंबईला गेलं, चौकात उभं राहिले, ताळ मोजायले बंगल्याची. 1 ताळ, 2 ताळ, 3 ताळ, 4 ताळ. मागून मोटरसायकलवाला मला हे गैराजी दिसायला. हे काय म्हणा? हां म्हणला ताळ मोजायला. फुकडे का मला ताळ मोजाय? मग 5 रुपयाला 1 ताळ आहे. मला किती ताळ मोजले? मला 7 ताळ. काढ 7 ताळाचे पैसे. 7-5 35. आजचं तेल भागलं म्हणा, मारले की गेलं. ते पुढे गेल्या गोदोगोद हसायले. दुसरं आलं म्हणा, का हसायलास? त्याला लय फसिलं म्हणा. कसं काय? ताळ मोजले मला 12 आणि 7 ताळाचे पैसे. गाडवा म्हणला, ताळ मोजाय पैसे असतात? तू फसला का? ते तसं टाळी न वाजणार फसते, महाराज नाही. म्हणून टाळ्या वाजून अजून एकदा ज्ञानोबाऱ्याचं भजन करा. ज्ञानेश्वरी नामदेव जनाबाई सोपांका कमो सावाई. नामदेव जनाबाई सोपांका मोक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपांका मोक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपांका
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.